हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल एवढं रात्री काय करतोय मी बाहेर रस्त्यावर. तर मित्रांनो, आमची ट्रिप चालली. हे आपले मित्र आहे. तर आपण जाणार आहे आज रात्री कळसुबाईला. बाकीची मुलं येते अजून. तर मी तुम्हाला पुढे इंट्रोडक्शन दाखवतो मी सगळ्यांचं. सगळ्यात आधी आपण नारळ फोडले, म्हणजे गणपती बाप्पाचं स्मरण करून आपण आता पुढं सुरुवात करणार आहे. तर चला मी तुम्हाला एकाचं इंट्रोडक्शन देतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो. तर सगळ्यात पहिला हा प्रसाद सोनवणे, IT डिपार्टमेंटचा आहे. चांगला मुलगा आहे, कॅमेरामॅन पण चांगला आहे. त्याच्यानंतर सेकंड हा विवेक आहे, तुम्ही पाहू शकतात. हा पण खतरनाक आहे, IT डिपार्टमेंटचाच आहे. त्याच्यानंतर हा रुपेश बिन्नर आहे, त्याला आपण चॉकलेट बॉय पण बोलू शकतो. हा पण IT डिपार्टमेंटचा आहे. त्याच्यानंतर आपले मेन प्लॅनिंग करणारे राहुल सदगीर, हा पण IT डिपार्टमेंटचा आहे. त्याच्यानंतर हा प्रेम आहे, हा पण IT डिपार्टमेंटचा आहे. त्याच्यानंतर हा आपले फाउंडर अर्थ इनोव्हेशनचे फाउंडर को लीड सगळे याचे, ह्यो पण कॉम्प्युटर डिपार्टमेंटचा आहे. आता एक नंबर माणूस आहे आपण. आणि चेतन शिंदे, याला भरपूर तुम्ही रील्स मध्ये पाहिला असताना, आपण हॉस्टेलला राहतो, आपण ITचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपले सिद्धार्थ भाऊ भरपूर कष्ट करीत आहे असं नारळ फोडायला. तर तुम्ही भरपूर जण ओळखीत असं नाही, पहिल्या रील्स मध्ये पण भरपूर आहे. हा पण कॉम्प्युटर डिपार्टमेंटचा आहे. नेक्स्ट पर्सन म्हणजे आपले आदित्य भाऊ काय, तुम्ही पाहू शकतात. हे भरपूर ताकद, म्हणजे नुसत्या अंगात ताकदच भरेल यांच्या. ह्यो पण IT डिपार्टमेंटचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट पर्सन रोहित पाटील, हा पण IT डिपार्टमेंटचा आहे. तर चला मित्रांनो, आता न टाइमपास करता ट्रिपला सुरुवात करूया आपण. म्हणलं एक सेल्फी व्हिडिओ काढून घेतो, व्हिडिओसाठी मेन राहील म्हणलं. त्याच्यानंतर तुम्ही गाड्या बा एक से बडकर एक गाड्या इथं डायरेक्ट. A few moments later. तर मित्रांनो, आपण सर्वसाधारण 25-30 किलोमीटर आलो होतो पुढं. तर मग इथं चहा प्यायचं ठरवलंय सगळ्यांनी. तर बाकीचं एक येते तर आपण बसलो इथं, तुम्ही पाहू शकतात. सर्वजण आलेच आहे थोडे थोडे करून. तर इथं सर्वजण आले मित्रांनो, आणि सर्वजण स्नॅप बीप चालू झाले आता. म्हणजे प्रॉपर चहा ऑर्डर केलाय, दादा चहा बनवतोय. तर तुम्ही पाहू शकतात ग्रुप भरपूर आहे, म्हणजे टोटल 11 जण आहे आपण. तर पाहू आता कशी जाते आपली कळसुबाईची ट्रिप. तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता चहा पण आलाय. सर्व आदित्य पहा नुसतं तोंड लपितोय भाई, कमून तोंड लपितोय, मला तेच काही समजा बघा. पाहू त्याला आपण पुढं पाहू व्हिडिओ मध्ये, त्याला एक्सप्लोर करायचा पूर्ण प्रयत्न करू. चहा पिता पिता माझं सहज लक्ष प्रसादच्या खिशात गेलं, तुम्ही पहा. म्हणजे भाई हा माणूस एक काय, नेमकी बॉटल खिशात घालून काय करतोय तेच समजा हो. ती पण रिकामी बॉटल आहे, पाण्यानं भरायला असती तर ठीक आहे. काय विषय काय त्याला विचारायला. तुमच्या भावाची स्किल पहा, चालू गाडीत व्हिडिओ काढतोय, विषयच वेगळा आहे आपला डायरेक्ट. त्याच्यानंतर मित्रांनो, आपला निम्मा रस्ता झाला इथं. मध्ये काही व्हिडिओ जास्त काढल्या नव्हत्या. तर आता इथं मुलं येते, एक गाडी आली, मागच्या 2 गाड्या येते. तोपर्यंत तुम्ही पाहू शकता निम्मा रस्ता झालाय. आणि मुलांची परिस्थिती एकदा तुम्हाला दाखवतो मी बा. म्हणजे मुलं अजून सुद्धा आहे भरपूर याच्यामध्ये, मूड मध्ये आहे म्हणजे जाण्याच्या. पण आता यांना माहित नाही पुढे रस्ता कसा आहे काय आहे. तर चला पाहू आपण, कारण की आपण मागच्या वेळेस जायला आपल्याला रस्त्याचा पूर्ण अनुभव आहे एकदा. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण तिथून निघालो. त्याच्यानंतर मी चेतनला म्हणलं तू व्हिडिओ काढ, म्हणलं मी गाडी चालवतो प्रॉपर. ते पुढच्या गाडीवाली बा काय चाय करते, अवघड आहे बाबा, हे सगळ्याच अवघड आहे. मग मित्रांनो, आपण गाडी थांबून त्यांना समजून सांगितलं, तेव्हा ते शांत झाले. मित्रांनो, आमच्या सेफ्टीसाठी आमच्या काय होतं आता तुम्हाला मी ते दाखवितो. हे पा, आमच्या सगळ्या गाड्या काट्या होत्या, म्हणजे नेमकी कशासाठी ठेवल्या होत्या मला काही समजलं नाही. ते रोहित प्रसादलाच माहिती काय विषय त्या काठीचं, तेच समजलं नाही. म्हणजे माग लागला तर काठी घेऊन हे करणार काय ते समजलं नाही. A few moments later. तर फायनली मित्रांनो, आपण पार्किंग मध्ये पोहोचलोय. आता इथं अथर्व पाणी काढतोय, कारण की तोंड हात पाय धुवायला, आणि गाडीवाल्यामुळे जास्त जरा डोळे ते याला भरपूर होतोय. त्याच्यामुळे पहा अथर्व पाणी कसं काढतोय प्रॉपर. म्हणजे त्यांनी चालवेल नव्हतं वाटतं हापशा आधी, त्याच्यामुळे काढतोय. तर तुम्ही पाहू शकता सर्वजण रेडी झाले एकदम. सगळ्यांनी हातपाय धुवून एकदम परफेक्ट रेडी झाले. तर या ठिकाणी आदित्य आता पार्किंगचे पैसे पे करतोय. म्हणजे पार्किंगचे पैसे आधीच पे करायला लागत आहे. तरी पार्किंग आम्ही थोडंफार रेंट ऍडजस्ट करून स्वस्तात केली, नाही तर 50 रुपये मागत होते. त्याच्यानंतर आपण ट्रॅकिंगला सुरुवात केली. अंधार आहे नुसता, पूर्ण अंधाराचे काही दिसतच नाही. फक्त पुढचा चेतन दिसतोय सध्या मला फक्त कॅमेऱ्यामध्ये. मित्रांनो, तुम्ही एकदा सर्वजणांचे चेहरे पाहून घ्या, म्हणजे अजून सुरुवात नाही करेल आपण ट्रॅकिंगला. आणि ट्रॅकिंग मध्ये यांचे चेहरे फक्त पाहण्यासारखे राहणार आहे, तुम्हाला मी खरंच सांगतो. म्हणजे पाहून घ्या तुम्ही, एकदम एकाचे पाहून घ्या, कसे हसत आहे कसे हे करते. वरती जाताना त्यांना समजणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण ट्रॅकिंग सुरू केली. सदगीर आणि मी पुढं हे करीत होतो, म्हणजे आम्ही दोघं याच्या आधी एकदा जायलो, त्याच्यामुळे आम्हाला रस्ता माहित होता. तर आम्ही सगळ्यांच्या पुढे होतो, म्हणजे मार्गदर्शन करीत होतो आम्ही सगळ्यांना. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण हा स्टार्टिंग पॉइंटला आलोय, म्हणजे इथून कम्प्लीट कळसुबाईचं चालू होतं असं म्हणलं तरी चालेल. गर्दी पण होती. तर त्याच्यानंतर आपण हा ग्रुप फोटो काढला, त्याच्यानंतर हा एस्थेटिक फोटो काढलाय. त्याच्यानंतर सदगीर आणि मी पुढाकार घेतला, बाकीची मुलं आमच्या मागे येते, तुम्हाला मी दाखवतो चला.
म्हणजे असं एकदम पायाला मस्त वाटत होतं तुम्हाला सांगतो. आमच्या पण हे पहा बाकीची मुलं अशी येते. तुम्हाला आणखीन एक अँगल दाखवत थांबा. इथं थोडा चढ होता, तुम्ही पाहू शकता आता कशी येते मुलं. भरपूर दिवसापासून चालायची सवय नसल्यामुळे सगळ्यांचा स्पीड एकदम स्लो झालता. पण पाहू आता पुढं कसे चढताय काय. त्याच्यानंतर आपण आता 25% आलोय. तर म्हणलं इथं एकदा व्हिडिओ काढून घेऊ. सगळ्यात पुढं मी, सदगीर, रुपेश आणि चेतनबाई एवढे आम्ही तिघं चौघ जण पुढे आहे आता सध्या. पाहू आता शेवटपर्यंत राहतो की नाही तो एक प्रश्न आहे. चेतनबाईला विचारलं कसा अनुभव आहे. चेतनबाई म्हणे एक नंबर वाटतंय म्हणे मला, फक्त पुढच्या वेळेस घेऊन नाकवी म्हणे. त्याच्यानंतर हे पा मुलं चढायच्या दिशेने चालले म्हणजे एकदम पायवी सगळे जाम झाले त्यांचे. आणि इथं फोटोशूट पण चालू झालंय आता. तर मित्रांनो आपण 50% गड चढलोय आणि तुम्हाला नाईट व्ह्यू दाखवतो. एकदम क्लास व्ह्यू होता तुम्हाला सांगतो. एक नंबर म्हणजे मागचा व्ह्यू होता. म्हणजे कॅमेऱ्यापेक्षा डोळ्याने एक नंबर दिसत होता. इथं परत फोटोशूट चालू झाला. यांचा फोटोशूट काही थांबतच नव्हता भाई. नुसते फोटो. ते अंधार फोटो कसे येत होते काय माहिती. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एकदम अंधार झाला इथं. त्याच्यानंतर मित्रांनो आपण डायरेक्ट एकदम वरच्या लेवलला आलोय. म्हणजे शेवटच्या पायऱ्या त्या मंदिराच्या तिथं आलोय. एकदम गार पण भरपूर वाटतंय. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हे बा रोहित दाखवतोय त्याला. म्हणजे आता आपण फक्त एक पायरी चढणार, वर चढणार. साधारण 2 वाजत आले म्हणजे 10 मिनिटं बाकी. म्हणजे 2 वाजता कंप्लीट आपण वर राहू. मध्ये काही व्हिडिओ काढता नाही आला कारण की अंधार होता पूर्ण. तर चला वरती जाऊन भेटू आपण मित्रांनो. A few moments later. तर फायनली मित्रांनो आपण वर आलोय. तर सगळ्यात आधी आम्ही रुपेश, मी आणि सदगीर आम्ही 3 जण वर आलोय. तर आधी मंदिराचं दर्शन घेऊ चला. तर या ठिकाणी मित्रांनो आपण दर्शन घेतलंय पूर्ण मंदिरामध्ये. गर्दी काहीच नव्हती. त्याच्यानंतर आमचे बाकीचे मेंबर खाली आहे. तर या ठिकाणी सदगीर आहे, मी आहे आणि रुपेश आहे. आणि त्याच्यानंतर आमचा फाउंडर पण आहे. थांबा तुम्हाला लाईट लावून द्या आम्हाला. हा आमचा फाउंडर पण येईल. हे बाई इकडे फाउंडर आहे. त्याच्यानंतर रोहित पाटील पण आहे. ते अंधारामुळे मित्रांनो लाईट नाही लावली तर काहीच दिसत नाही. थांबा मी तुम्हाला दाखवितो परत एकदा सर्व. हे पहा इकडे रोहित पाटील बसले. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आम्ही डायरेक्ट खाली झोपेल म्हणजे दगडांच्या हाड थोडं बसून झोपेले. गार वारं तुम्ही पाहू शकता. आम्ही कानाला बांधलंय म्हणजे खतरनाक असं गार चालू आहे. आमची परत काही इच्छा राहील नाही परत यायची. तर चला आपण आता ते मित्र यायची वाट पाहतोय आपण. तर मित्रांनो बाकी सर्वजण आले तुम्ही पाहू शकतात. थांबा आता दिसन. त्याच्यानंतर मी मास्क लावलं होतं कानाला पण भरपूर गार वाजत त्याच्यामुळं. म्हणजे मंदिराच्या भीती शेजारी आम्ही बसेल डायरेक्ट एकदम असं फार थंडी म्हणजे विचारू नका. पार म्हणजे ते जायलो त्यांना माहिती थंडी काय. इतकी खतरनाक थंडी होती ना पार बोलायची सुद्धा इच्छा नव्हती राहिली आमची. त्याच्यानंतर तुम्हाला मी एकदा बाहेरचा व्ह्यू दाखवतो. म्हणजे सर्वसाधारण 5:30चा व्ह्यू आहे तुम्ही पाहू शकतात. एक नंबर म्हणजे क्लास दिसत होतं. कॅमेऱ्यापेक्षा सुद्धा डोळ्यांनी एक नंबर दिसत होतं. त्याच्यानंतर मित्रांनो गर्दी पहा. साधारण 5:30 वाजता एवढी गर्दी होती. म्हणजे आम्ही कंप्लीट 4 वाजता इथं वरती यायले तेव्हा काहीच एवढी गर्दी नव्हती. हे पहा कसे बसेल कसे म्हणजे तुम्ही पाहू शकता. आम्ही डायरेक्ट म्हणजे एकामेकाच्या अंगावर बसेल डायरेक्ट. इथं रोहितच्या खाली सदगीर आहे. काय सांगू तुम्हाला मित्रांनो हाय ते बरं आहे. म्हणजे 2 तासात आम्ही वर चढलो पण एवढा अनुभव आला का पुढच्या वेळेस थोडं लेट निघालो असतो तरी पण चाललं असतं. याच्यात काय विषय नाही. फाउंडर पहा आमचा कसा झोपलाय, गार झोपलाय फाउंडर डायरेक्ट. मित्रांनो सर्वसाधारण 6:30-7 वाजता तुम्ही पाहू शकतात. थोडं दिसायला पण लागलं होतं. गर्दी पण भरपूर वाढली होती. आणि व्ह्यू तर इतका क्लास होता तुम्हाला सांगतो मित्रांनो म्हणजे विचारूच नका. एक नंबर म्हणजे पैसा वसूल व्ह्यू होता डायरेक्ट तुम्हाला सांगतो. ती व्हिडिओ मी पुढे ऍड करणार आहे तुम्ही पाहू शकतात. याच्या पुढे राहील म्हणजे ती थोडी. त्याच्यानंतर तुम्ही गर्दी तर पाहा नुसते सगळे ते फोटो काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी सगळी गर्दी होती. मी तुम्हाला एकदा चारी बाजूने एकदा गर्दी दाखवतो. म्हणजे आपण आलो तेव्हा कुणीच नव्हतं ना. आत्ता पहा मंदिराच्या बाहेर पहा किती गर्दी लाईन आहे. आणि हे पहा इकडे गर्दी बाई साधारण 100-1 लोक असतील. 100-1 लोक वरतीच होते नुसते. बाकीचे वर चढत होते. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकतात. नुसती गर्दी इतकी वाढली होती ना भाई विचारूच नका डायरेक्ट. त्याच्यानंतर आपण एक जागा पकडेल होती मस्तपैकी. सगळेजण आपली रेडी झालते. आता थोडा फोटोशूट करायचा निघायचा असा विचार होता आमचा. आणि फोटोशूट झालाय आता या ठिकाणी आमचा तुम्ही पाहू शकतात. त्याच्यानंतर आता निघायचा प्लॅन चाललाय आमचा. त्याच्या आधी तो आपण खाली ॲस्थेटिक फोटो काढला होता ते परत एकदा काढायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर रील्स बनवायची. तर आता आपण जागा सापडतोय त्याच्यासाठी. कारण गर्दीची एवढी का फोटो कुठं काढायचा तो विचार चाललाय. तर त्याच्यानंतर आपल्याला इथं फायनली जागा भेटली. तर आपण इथे एकदा फोटो काढणार आहे. आणि त्याच्यानंतर मग खाली जायला सुरुवात करणार आहे. तर चला मित्रांनो लवकर फोटो काढून घेऊ आणि खालच्या दिशेने प्रस्थान करूया आपण आता. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तर आमच्या संग नेमकी उतरताना झालं काय होतं ते पाहू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.